हाय मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत साखर आवळा। तर हा आहे मोर आवळा। तर मी हा काय केलेला शिजवून घेतलेला आहे पाण्यातून। एक 15 मिनिटं असं पाण्यामध्ये हा शिजवून घेतलाय, कारण का तो शिजवल्यामुळे ह्याच्यातला जो तुरटपणा असतो किंवा एखादा कडवटपणा असेल, तुरटपणा असेल तर हा निघून जातो। स्वच्छ धुवून घेतले आणि मी हा छानपैकी उकडून घेतलेला आहे पाण्यातून। त्याच्या ह्या बिया अशा काढल्या होत्या मात्र मी, म्हणजे शिजल्यानंतर मी त्याच्या ह्या बिया अशा काढून घेतल्या आहे बघा। ह्या अशा प्रकारे सगळ्या बिया काढून घ्यायच्यात आपल्याला। आणि आता काय करायचं आपल्याला, हे साखरेच्या पाण्यामध्ये आपल्याला हा आणखीन एक 10 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। हा अर्धा कच्चा शिजवलेला आहे आपण। तर आता आपण याच्यामध्ये काय करायचं आहे, मी एक 3 वाट्या होईल इतकं पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे। आणि आता हा मोर आवळा आहे पाव किलो। त्यासाठी मी इथं जवळजवळ पाव किलोच साखर घेतलेली आहे। पाव किलोला एखादी अर्धी वाटी कमी अशी मी ही साखर घेतली। तुमच्या गोडाच्या आवडीनुसार तुम्ही साखर घ्यायची आहे। साखर या पाण्यामध्ये आपल्याला घालायची आहे। आणि यासाठी आपल्याला वेलची पण लागणार आहे। तर इथं मी एक 7 ते 8 वेलची घेतलेल्या आहेत। त्या आपल्याला थोड्याशा अशा आपल्याला मिक्सरवर किंवा आपण एखाद्या ह्याच्यामध्ये आपल्याला त्या बारीक करून घ्यायच्या आहेत। तर आता आपण पहिले साखर आपण विरघळायला ठेवूयात गॅसवर। हे बघा, आपण असं साखर ह्याच्यामध्ये घातलेली आहे। आपल्याला ह्याच्यामध्ये एक 2 चिमट, म्हणजे हे बघा 2 चिमट आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। ह्यामुळं काय होतं, एक चव येते आपल्याला छानपैकी आपल्या ह्याला। आणि आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे, आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत एक 2-3 काळी मिरी आणि एखादी लवंग। ह्यामुळे काय होईल तर आपल्याला हा मोर आवळा बाधणार नाही। आपण पाण्यातून उकळून घेतलेला आहे, त्याचा तुरटपणा आपण सगळा काढलेला आहे, पण तरी देखील आपण याच्यामध्ये एक 2-3 काळी मिरी आणि एखादी लवंग टाकायची आहे। आणि आता हे साखर विरघळत आली आहे की आपल्याला याच्यामध्ये हा आपण छानपैकी उकडून घेतलेला, मी असे गोल गोल अखंड पण आपण ठेवू शकतो, पण मी तसे ठेवलेले नाही आहेत। तर मी हे असे थोडेसे मोठे मोठे साईज घेतलेली आहे आणि आपल्याला ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे। आणि आपल्याला साधारणतः ही साखर पूर्ण आपल्या ह्या आवळ्यांमध्ये सगळी मुरायला हवी, त्यासाठी आपल्याला हे 10 ते 15 मिनटं आपल्याला अजून ह्या साखरेच्या ह्या पाकामध्येच आपल्याला ते असे मंद एखादी उकळी आली की नाही, आपण हे गॅसची फ्लेम लो करायची आहे। आणि लो फ्लेमवर आपल्याला 10 ते 15 मिनटं आपल्याला हा मोर आवळा छानपैकी साखरेच्या पाकामध्ये मस्त असा शिजवून घ्यायचा आहे। त्यामुळे साखरेची साखरेचा गोडवा आहे तो पूर्णपणे आपल्या ह्या आवळ्यांमध्ये जाईल आणि आपला मोर आवळा मस्तपैकी असा छान गोडसर आपला होईल। तर हे बघा मैत्रिणींनो, आपले एक 15 ते 15 मिनटं झालेले आहेत। आपल्या असं छान साखरेचा पाक असा झालेला आहे बघू शकता तुम्ही अगदी। आणि आपले हे छान असे बघा मस्तपैकी साखरेच्या पाकात अगदी मस्त मुरून गेलेले आहेत। आणि बरं का मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगायचं म्हणजे आपण पाव किलोला थोडीशी कमी, 1 वाटी कमी अशी साखर घेतलेली, पण नंतर टेस्ट बघून मी थोडीशी 1 वाटी परत वाढवलेली आहे। कारण कसं होतं, आवळे हे कधीकधी आंबट एकदम तुरट अशा पण असतात। 2 प्रकारचे आवळे असतात, फारच आंबट असतात, एक फारच तुरट असतात। त्याप्रमाणे आपल्याला ही साखर नंतर, कारण कसं साखरेच्या ह्या पाकाला तुरटपणा आणि आंबटपणा येता कामा नये, त्याप्रमाणे आपल्याला साखर करावी लागते। तर हे बघा, आता ही वेलची पूड आपण करून ठेवलेली ती पण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे। ही नुसती वेलची पूड आहे, याच्यामध्ये बाकीचं काही नाही। तुम्ही याच्यामध्ये एखादं चिमट सुंठ पावडर पण टाकू शकता, एखादं पाव चमचा, त्यानं पण टेस्ट खूप छान येते। किंवा आलं वगैरे अद्रक खिसून पण घालू शकता। मी इथं नुसतं प्लेन आवळ्याचंच केलेलं आहे, आपण फक्त याच्यामध्ये काळी मिरी आणि लवंग घातलेली आहे। तर आता आपले हे वेलची पूड टाकल्यानंतर एक 5 मिनटं आपल्याला आणखीन एक 5 मिनटं ठेवायचं आहे, कारण वेलची पूडचा सगळा तो फ्लेवर आपल्या ह्याच्यामध्ये पण मिक्स होऊन गेला पाहिजे म्हणून। आणि 5 मिनटं झाले की आपण हे बंद करायचं आहे गॅस, आणि थंड झाल्यावर बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे। तर हे बघा, आता हे पूर्ण थंड झालेलं आहे आपलं, मस्तपैकी असं एकदम गार झालेलं आहे आणि इतकं सुंदर झालेलं आहे बघा तुम्ही, खूप छान झालेलं आहे। आणि आपले हे
हे पण शिजलेले असतात, मऊ मऊ एकदम असे छान शिजलेले आहेत. तर हे असे छान पाकामध्ये छान लागतात. आणि आपण लवंग वगैरे, दालचिनी, हे काळी मिरी हे टाकलेलं की नाही, त्यामुळे ते बाधणार पण नाहीत आणि खायला पण हे तुम्ही याच्यावर गुळाचे पण करू शकता, पण गुळाचे फारच असे चिवट होतात, त्यामुळं साखरेचे शक्यतो मी करते. आणि आता आपण ते बाउलमध्ये काढून घेऊया. हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपला हा रसदार मस्तपैकी पाकातला आवळा तयार झालेला आहे. खायला पण खूप छान लागतो आणि तसं आरोग्याच्या दृष्टीनं पण चांगला आहे. तुम्ही चपातीबरोबर आणि हा जो रस आहे याचा ब्रेडला लावून तुम्ही खाऊ शकता. लोणच्यासारखं तुम्ही वरण भातालाही तोंडी लावू शकता. खूप मस्त लागतो हा. तर तुम्ही नक्की करून बघा आणि असेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. बाय बाय.